नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी कोण होणार हा प्रश्न आता विचारला जातोय। स्थायी समिती सभापती पदावरून महायुतीमध्ये कलह आहे। राष्ट्रवादीच्या मुकेश शहाणे यांची माघार नाहीच आहे। तटकरेंची चर्चा झाल्यानंतर सुद्धा निवडणूक लढण्यावर मुकेश शहाणे ठाम आहेत। भाजपने मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी दिली। स्थायी समिती निवडणुकीमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे। स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादी देखील आग्रही असल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, नाशिक मनपामध्ये सध्या काय स्थिती पाहायला मिळते आणि काय होऊ शकतं? कल्याणी, नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक आज आहे। खरं तर भाजपकडे स्पष्ट बहुमत स्थायी समितीमध्ये आहे, पण अचानक राष्ट्रवादीकडनं देखील स्थायी समितीवरती दावा करण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादीकडून जे अपक्ष हे निवडून आलेले मुकेश साहनी यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे। ते काल मागे घेतील अशा पद्धतीचं एक चित्र एकूणच ते आपल्याला बघायला मिळालं होतं, पण अचानक त्यांनी आपली उमेदवारी मागे न घेण्याची भूमिका घेतलेली आहे। माझ्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झालेली आहे, त्यामुळे मी माझी उमेदवारी जी आहे ती मागे घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका मुकेश साहनी यांनी घेतली। आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा पद्धतीची जी लढत आहे ते नाशिक महापालिकेमध्ये स्थायी समिती निवडणुकीसाठी होईल अशा पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। पण या सगळ्या संदर्भात मुंबईत वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होईल अशाही पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये काय चर्चा होतो आणि ही निवडणूक बिनविरोध होतो का भाजप विरुद्ध राष्ट्रवादी होतो हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण, नक्कीच त्यामुळे स्थायी समितीचा सभापती कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।